आणि दोन्ही प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती दिलखुलास भाष्य केलं, परखड भाष्य केलं आणि दोघांच्याही विचारांची दिशा एकच होती की महाराष्ट्राचं राजकारण हे शिशारी आणणारं झालेलं आहे. इथे गुलामांचा बाजार भरलेला आहे, हे आम्ही रोज सांगतो. इथे गुलामांचा बाजार भरलेला आहे. म्हणून काही माणसाच्या मताला, विचारांना आणि जगण्याला काही किंमतच ठेवली नाही. सर्व काही पैशानं, तोही भ्रष्ट पैसा तोलला जातो. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे मांडलिक राजे आहेत एकनाथ शिंदेसारखे, ते सुद्धा स्वतःला या राज्याचे बादशाह समजून या गुलामीच्या बाजारामध्ये बोली लावत आहेत. आणि या गुलामांच्या राज्याचे 2 बादशाह दिल्लीमध्ये बसले, हे काल उद्धवजींनी सांगितलं. आणि त्यांची गुलामी आम्ही पत्करणार नाही, महाराष्ट्र पत्करणार. या उपर आता तुम्ही ते सांगताय तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर काय काही सुरू आहे. आता माननीय शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षाची जी युती आहे, एकत्रीकरण, हे जवळजवळ झाल्यासारखंच दिसत आहे ना. कारण ते एकाच चिन्हावर निवडणुका लढतात. आता घड्याळावर सगळे लढणार आहेत अशी माझी माहिती आहे, मला माहिती आहे, मी ऐकलं. त्याच्यामुळे तो प्रश्न आता विचारणं निरर्थक आहे. त्या विषयावर आता सोलापूरला 2 शिवसेना एकत्र लढतायत, माझ्याकडे माहिती नाही. माझ्याकडे माहिती नाही. हा निर्णय अधिकृतपणे झालेला नाही, एक तुम्हाला मी सांगतो. अशा प्रकारचा कोणताही निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माझ्याकडे माहिती नाही. आणि ते घेतील अशा प्रकारचा निर्णय असं मला वाटत नाही. पण राज्यात आमदार दिलीप सोपल सोलापूरचे आमदार आहेत, दिलीप सोपल, त्यांनी अधिकृतरित्या पोस्ट मला माहित नाही, माझ्याकडे माहिती नाही. माझ्याकडे माहिती नाही. आमच्या भावना तीव्र आहेत शिंदे गटाविषयी, त्यामुळे माझ्याकडे त्या संदर्भात माहिती नाही. अशा पदाधिकाऱ्यांवर काही कारवाई होणार सर? माझ्याकडे काय घडलंय त्याच्याविषयी माहिती घेणार का? जोपर्यंत पूर्ण माहिती आम्ही घेत नाही आणि उद्धव साहेबांशी चर्चा होत नाही तोपर्यंत या विषयावर बोलणार. आज माहिती घेणार नक्की.